लग्नाला 2 वर्ष होऊ देत किंवा 50, जोडीदाराला कधीच सांगू नका या गोष्टी. दृढ नात्याचा पाया म्हणजे विश्वास, प्रेम, एकमेकांबद्दलचा आदर आणि निष्ठा. हे सर्व गुण कोणत्याही नात्यात नसतील तर नाते तुटू शकते. नात्याचा धागा फार नाजूक असतो. काही लोकांना वाटते की एकमेकांपासून काहीही लपवू नये, सर्व काही शेअर केले पाहिजे, अन्यथा नाते कमकुवत होऊ शकते. गोष्टी लपवल्याने नात्यात अंतर निर्माण होऊ शकते, पण प्रत्येक वेळी असेच होईल असे नाही. कधी कधी काही गोष्टी स्वतःपुरत्या मर्यादित ठेवाव्यात. अशा काही गोष्टी आहेत ज्या गुप्त ठेवल्या पाहिजेत. त्या तुमच्या पार्टनरला सांगितल्याने त्याचा अहंकार दुखावू शकतो, त्याला वाईट वाटू शकते. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत कधीही शेअर करू नयेत. 1. तुमच्या भूतकाळाबाबत फार चर्चा करू नका. जर तुमचे वैवाहिक जीवन चांगले चालले असेल आणि लग्नाला 4-5 वर्षे झाली असतील, तर तुमच्या माजी प्रियकर किंवा जुन्या नातेसंबंधांचा कधीही उल्लेख करू नका. भूतकाळात घडलेल्या गोष्टींबद्दल बोलणे, अगदी मस्करी करणे, तुमच्या जोडीदाराला दुखवू शकते. विशेषतः आपल्या बायको आणि मैत्रिणींच्या पूर्वीच्या नात्यांबद्दल जाणून घेतल्यानंतर मुलांना ते सहजासहजी सहन होत नाही. हेल्दी रिलेशनशिपसाठी तुम्ही दोघांनीही तुमच्या जुन्या नात्याबद्दल एकमेकांना सांगू नका, हे महत्त्वाचे आहे. 2. कुटुंबाबद्दल वाईट बोलू नका. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याची वागणूक, बोलण्याची पद्धत, राहणीमान आवडत नसेल तर ते व्यक्त करू नका. त्याची चेष्टा करू नका. मनात ठेवा, यामुळे तुमच्या पार्टनरला वाईट वाटू शकते. त्यांना वाटेल की तुम्ही त्यांच्या कुटुंबाचा आदर करत नाही. विशेषतः तुमच्या सासरच्या लोकांबद्दल वाईट बोलू नका, कारण चिडून तुमचा जोडीदार तुमच्या आईवडिलांबद्दल नकारात्मक गोष्टीही बोलू शकतो. एकमेकांच्या पालकांचा आदर करणे चांगले, त्यांच्या कमतरता मोजू नका. 3. तुमच्या जोडीदाराबद्दल वाईट बोलू नका. प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नसते. आपल्या सर्वांमध्ये चांगले आणि वाईट आहे. काही चांगल्या सवयी असतात आणि काही वाईट. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची कोणतीही गोष्ट आवडत नसेल किंवा त्याच्या सवयी आवडत नसतील, तर असे वारंवार बोलून त्याची चेष्टा करू नका. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला त्याच्या उणीवा वारंवार सांगितल्या तर त्याला वाईट वाटू शकते. यामुळे ते तुमच्यापासून दूर राहू लागतील. त्यांचा आत्मविश्वास आणि अहंकार दुखावला जाऊ शकतो. 4. तुमच्या माजी व्यक्तीचा चांगुलपणा शेअर करू नका. तुमच्या भूतकाळातील चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनसाथी किंवा प्रियकर, मैत्रिणीसोबत नेहमी शेअर करू नका. त्यात बरेच काही चांगले होते. जर तुमचे ब्रेकअप झाले असेल तर तुमच्या सध्याच्या जोडीदाराशी त्याचा उल्लेख केल्याने त्यांना त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या भूतकाळातील जोडीदाराचा, प्रियसीचा व्यक्तीचा उल्लेख करत राहिल्यास तुमच्या जोडीदाराला असे वाटेल की तुम्ही अजूनही तिच्या आठवणींमध्ये हरवले आहात. आपण सध्याच्या नात्यात आनंदी नाही, ज्याचा आपण वारंवार उल्लेख करतो. 5. तुमच्या जोडीदाराबद्दल मित्राचे चुकीचे मत. तुमच्या मित्रांपैकी एकाला तुमचा पार्टनर, बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड आवडत नसण्याची शक्यता आहे. तो व्यक्ती तुम्हाला सूट होत नाही, असं मत मित्र देऊ शकतो. तर असं असेल तर ही गोष्ट जोडीदाराला सांगू नका. त्या स्वतःपुरत्या मर्यादित ठेवा. तुम्ही असे न केल्यास तुमच्या पार्टनरला मानसिक त्रास होऊ शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.